15 चेंडूमध्ये 39 धावा ठोकल्या तर त्यामुळे त्याचाही गौरव या ठिकाणी केला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे. यादीतील मोठं नाव. ओ पुन्हा एकदा एकाच ओव्हरमध्ये आणखीन एक करंडक देखील खेळलाय. कमी गतीचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फायदा या ठिकाणी उचललाय पॉवर प्लेचा. येतोय चौकार. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पुलचा फटका खेळलाय आणि पाठवलं या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. केतन मोठ्या प्रमाणावर आवाज येऊ लागलेत आणि रत्नागिरीच्या क्रिकेटच्या ओळख आहे. क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणावर आहेत रत्नागिरीमध्ये. आपण वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने वा सिंधुदुर्गातील केली आहे, कोल्हापुरातल्या केली आहे, रायगडातील केली आहे, मुंबईच्या केली आहे, तर विविध भागातून मात्र या ठिकाणी खेळाडू येताना पाहिला मिळाला. यावेळेला समोर खेळला हा बॉल, केतन मात्रे तुटून पडले. येतोय षटकार. चांगली बॅटिंग होते. आणखीन एक जबरदस्त टोला चपराक लगावली आहे. षटकार. मैदानामध्ये दोन बरंगत आहे तर आमच्या या व्यासपीठावरती MH46 ज्या जर्सीची हवा आहे, आयकॉनसाठी स्वतंत्र जर्सी आणि त्याचबरोबर गेले. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, फटका चांगला पाहायला मिळालाय आणि फरदीन काझी, हरदीन फरदीन देखील मोठी स्पर्धा 4 वर्ष होते. यावेळेला सरळ बॅट समोरच्या दिशेने खेळले, आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी येतोय. हरदीन फरदीन. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल. हो 4 धावा. यांच्यासाठी यावेळेला लांबचा बॉल खेचला जरूर, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि यावेळेला फरदीनी कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. वा 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 वा. बॉलची हवाई सफर, सिक्सर. चांगली कामगिरी. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. विकेट आली या फरदीन काझी यांची. खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली खरी, परंतु आउट होता जाता. यावेळेला फटका खेळला खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. फटका फसलाय, बॉल हवेत आणि आणखीन एक झेल त्या. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, हाही फटका फसलाय, परंतु आता पकडली गेली कॅच. विकेट आली आहे केतन यांची. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 63. विजयासाठी पाहिजे 64. एका बाजूला युवा गोलंदाज आहेत, एका बाजूला युवा फलंदाज आहेत. लक्ष जर पाहिलं तर 64 धावांचं. पहिलाच बॉल उसळता. आता मात्र चांगल्या. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने देखणार राजस आणि कडक. वाह, क्लास. षटकार. ती बाजूला जी नॅनो गाडी आहे ती थोडी बाजूला करा, तिथून योग्य ठिकाणी पार्क करा. तिथे जनरेटर व्हॅन लावण्यात येणार आहे. फुल टॉस.
हो, पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न आणि तिसऱ्या प्रयत्नात फरदीन काझी यांनी त्या ठिकाणी कॅच पकडली आणि माघारी परताना पाहायला मिळतील. आल्या आल्या पहिलाच बॉल चंदन यांच्या बॅटमधून फटका आला खरा, परंतु नागेशने पकडले कॅच. यावेळेला सरळ खेळलाय फटका, परंतु तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी चौकार येतोय. यावेळेला ओम पांडे यांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. नुसता म्हणजे 10 रन आल्यात या बॉलवर. मॅच ऑन. यावेळेला आकाशने उडवलाय समोर बॉल. यस, ही मॅच काही आम्ही सोडत नाही सांगतायत. बॉलला आकाश दाखवलंय आकाशने. सिक्सर. पाहायला मिळते. यावेळेला फटका चांगला खेळलाय, परंतु तिकडे बॉलने फिल्डर शोधून काढलाय. विकेट. बघा, छोट्याशा 130 टीम आहेत, परंतु इकडे मॅच फिनिश होताना पाहायला मिळत आहेत. वैष्णवने चांगली फाईट दिली. ओम पांडेचं बघा, नानाने थोडंसं कौतुक केलं त्या ठिकाणी ओमचं.